पिझ्झा 30 रुपयावाला पिझ्झा खायचे वेगळं. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आपण CST फिरायला चाललो आहे. CST फिरायला चाललो आहे म्हणून आता आपल्यासोबत आपला मित्र देव आहे, मिस्टर बीन, लिटिल मिस्टर बीन देव. आणि आर्यन, माझा मित्र आर्यन पण होता, पण तो काही येणार नाही. तो म्हणे चांगले दिसतोय म्हणून तो काही येणार नाही. आणि आता आम्ही कलवाच्या स्टेशन आहे, कलवाला राहतो ठाण्याजवळ. तर आता कलवाला आहे आणि कलवावरनं CST जातो आहे. तर मस्त आज तर एन्जॉय करायचं आहे. मरीन ड्राईव्ह सगळं फिरून येतं. आज कधी तर फिरायला गेलं नव्हतं. तर कलवापासून तर CSTचं डिझाईन तिकीट काढलं गेलेलं आहे. आणि काल आम्ही बँड्रा जात होतो. बापरे, दादरला पकडून गेलो तो आम्हाला. 520 रुपयाला केला नाही होते पैसे, तरी इकडनं तिकडनं ऑनलाईन पे केले. गरीबी पैसे नाही, त्याचं चालली गेलेले सगळे तिथं आलेलं. बघू आता आजचं दिवस कसं जातो. शॉपिंग बी करायची, थोडी कपडे युक्त पण घ्यायचे आपल्याला. आणि आपण आता कलवा स्टेशनला आहेत. कलवा स्टेशन आहे असं आहे. याच्या पुढंच नेक्स्ट स्टेशन ठाणे. मग आपल्याला ठाण्यावरनं डायरेक्ट CST जायचं आहे. आता CSTला येऊन गेलेलो आहे आम्ही. आणि लाईन चुकून गेलेली, मरीन लाईनला जायचं होतं, पण तिकीट CSTचं काढलं होतं म्हणून CSTला येऊन गेलेलो आहे. आणि आता चालू होतं त्याच्यात कुठं तरी विचारतो आहे म्हणे मरीन लाईन जायचं आहे, तर कोणत्या साईडला जायचं. चर्च घेतल्यानंतर म्हणे खूप आहे ना तुम्ही येऊन गेलेलो आहे मरीन लाईनला. पहिले ठाण्यावरनं डायरेक्ट CST आलो होतो. आणि आम्हाला माहिती की CSTवरनं मरीन लाईन्सला ट्रेन राहते का नाही काहीच माहीत नव्हतं. म्हणून परत दादर गेलो CSTवरनं. आणि दादरवरनं मरीन लाईन्सची लोकल पकडली आणि आलो. 1 वाजेची निघलेलो आहे, आता 4:30 होऊन गेलेले आहेत. असं वाटतंय ना, म्हणता अर्धा 1-1-1.5 तासात तरी पोचून जाऊ. 4-1 तास लागून गेलेले आहे आम्हाला येता येता. आता मरीन लाईन्स इथून 100-150 मीटरवर आहे. मरीन साईडला गेल्यावर मस्त एकदम भारी सिनेमॅटिक काढू आपण तिथं. It's English is not possible. It's English. English is not here. I'm in Mumbai. And English are very strong. Guys are talking Hindi, English. क्या बोला तूने? It's not a man. It's not a powerful English, man. It's so proper. And I'm not sitting in English. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ आपली इंग्लिश खतरनाक आहे. जैसे तो बसून फायनली आम्ही म्हणजे लाईनला येऊन गेलेलो आहे. आणि मस्त नजारा आहे आजचा, एक नंबर नजारा. मस्त इथं बसून गाणे ऐकायला एक नंबर मजा येईल डायरेक्ट. खाण्याच्या जास्त राहतात. मस्त पाणीची वाव, मस्त
सुकून प्लेस आहे वरिंदर आणि कपल तिथं आपण तर काय सिंगल लोक मग देव इकडे एकटा बसलेला इकडे कपल्स आहेत बिचारा देव मध्ये कसं वाटत असेल डायरेक्ट रडो रडो गेला बिचारा सिंगल लाईफ बेस्ट आहे आता ठीक आहे आपण बी सिंगल आहे सिंगल लाईफ बेस्ट आहे आणि लगेच पावसाचा वातावरण तयार होऊन गेला इथं मरीन ड्रायव्हर खूप तिथं पाहून घेतलेला आहे आम्ही आणि खूप पोटभर असलेलं आहे असतं मन मोकळा असलेलं डायरेक्ट तुम्हाला दाखवलं असतं मी पण आठवणी क्लिप शूट करायच्या डायरेक्ट ती असले असते ना बेकार डायरेक्ट बघू अजून कुठं सापडलं ना 100% क्लिप देतो तिथं चप्पा कसे करतात इथे मरीन ड्राईव्हला एकदम आता काय सांगू शकत नाही दिसते तर नक्की क्लिपमध्ये टाकेल पुरा कुत्ते बिल्ली का खेळ चल रहा आता चर्चगेटला आलो होतो आणि इकडे मस्त शॉपिंग करायला एक नंबर आहे खूप स्वस्त भेटते इकडे सगळ्यात आता समोसा खाल्ला ना म्हणून कोणी येऊन गेलेले गरम गरम होतं म्हणून आणि आता खालच्या चर्चगेटला जायचं तिथं आट्याच्यापेक्षा स्वस्त भेटतं आणि काहीच घेतलं नाही एवढं दूर आलो काहीच घेतलं नाही म्हटलं की एखादा टी शर्ट घेऊ पैसे नाही आज सध्या एकदम खूप भयंकर हाल चालू आहेत आमचे पैसे नाही त्यामुळे आता फुटबॉलची शॉट घ्यायची होती एक तरी 200-300 रुपये सांगतात अरे धुळ्यामध्ये तरी 150 रुपयाला आता इकडे तेवढे महाग येत आहे बघू आता आवडलं तर कल्चर मुंबईमध्ये अजून पण टिकून राहत आहे मरीन लाईनला येऊन गेलेलो आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही जास्त दाखवू शकलो नाही आणि एवढं काही वाटलंच नाही की दाखवायसारखं म्हटलं आम्ही पण खूप थकून गेलेलो आहे आणि आता मरीन लाईन सुरू आहे आता जायचं आहे मस्त परत मामाच्या रूमवर अजून पुढं काही क्लिपा घेतल्या गेल्या तर तिथे चांगलंच राहते बघू आता मस्त आपण इथं काय मरीन लाईनला आलेलो आहे आता मस्त सोयाबीन चिल्ली खाऊन घेऊन नाही मंचुरियन खाऊन घेऊन भूक लागली ते रस्त्यात दिसलं म्हणून भूक लागली म्हटलं खाऊन घ्या चला देवदादांकडनं मित्रांनो करतो या ब्लॉगला एंड आणि या ब्लॉगमध्ये काही एवढं काही दाखवलं नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये जास्त दाखवेल चान्सच भेटला नाही कुठं आम्हाला ते दाखवायला आणि लोकलमध्ये खूप गर्दी राहते त्यामुळे तर काही मोबाईलसुद्धा काढता आला नाही आणि बाहेर जेवढे जिथं आम्ही तिथं गेलो तेवढंच दाखवलं फक्त आणि भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय